1980 ते 85 या काळामध्ये रिझर्व्ह बँकेने क्वांटिटेटिव्ह एक्सपान्शन नंतर आता क्वालिटेटिव्ह इम्प्रूव्हमेंट भारतातल्या बँकिंगमध्ये केली पाहिजे ही भूमिका घेतली. म्हणजे बँकिंग उद्योगाच्या कन्सॉलिडेशन प्रक्रियेला गती द्यायचा प्रयत्न केला. हा तो टप्पा होता ज्यावेळी या देशाच्या विकासामध्ये बँकांनी जसं योगदान दिलं असं आपण म्हणतो, तसं या देशातल्या सत्ताधाऱ्यांना असं वाटायला लागलं की बँका म्हणजे आपल्या जणू काही बटीक आहे. आपण बघतो त्या काळामध्ये जे तत्कालीन अर्थमंत्री होते, मग ते मगनभाई बारोत असोत, एदुअर्दी फेलिरियो असोत किंवा आणखी कोणी, या सगळ्या लोकांनी कर्ज मेळावे आयोजित केले आणि एकेका कर्ज मेळाव्यामध्ये 500-500, 1000-1000 कोटी रुपयाची कर्ज वाटली. आणि मग हे जे टार्गेट ओरिएंटेड फायनान्सिंग होतं, त्यामुळं बँका अडचणीत यायला सुरुवात झाल्या. बँकांची जी कर्ज आहेत ती थकीत व्हायला सुरुवात झाली आणि मग रिझर्व्ह बँकेला असं वाटायला लागलं की आता गुणात्मक सुधारणेसाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. 80 ते 90च्या काळामध्ये रिझर्व्ह बँकेने ही भूमिका घेतली आणि 90-91 साली जेव्हा जगात काही एक मोठे बदल घडले. काय होता तो बदल? जग हे अमेरिका आणि रशिया दोन खांबांवर उभं होतं. त्यातला एक खांब म्हणजे सोव्हिएट रशिया निखळून पडलं होतं. सोव्हिएट रशिया डिसइंटिग्रेट झालं, कोलॅप्स झालं. भारत आणि रशिया यांच्यामध्ये असलेले जे व्यापार करार आहेत, ते व्यापार करार हे देखील कोलमडले आणि भारतामध्ये फॉरेन एक्सचेंज रिझर्व्हचा एक मोठा क्रायसिस आला. त्या क्रायसिसवर मात कशी करायची? मग भारत सरकार हे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक यांच्याकडे अप्रोच झाली कर्जासाठी आणि मग त्या कर्जाच्या अटीचा भाग म्हणून या आंतरराष्ट्रीय सावकारांनी असं सांगितलं की तुम्हाला भारतामध्ये स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्राम राबवावा लागेल, रचनात्मक बदल घडवून आणावे लागतील. आणि या रचनात्मक बदलाचा जो आधार आणि पाया होता, तो पाया हा ग्लोबलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि लिबरलायझेशन होता. वैश्विकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरण या 3 धोरणांची अंमलबजावणी तुम्हाला करावी लागेल, ही त्या सावकारांनी भूमिका घेतली, अट टाकली आणि त्या अपरिहार्यतेमध्ये भारतामध्ये आर्थिक धोरण बदलावं लागलं आणि आर्थिक धोरण त्याच्याबरोबर त्या आर्थिक धोरणाचा जो पाया आहे तो बँकिंग असतो. सगळ्यात मोठी संरचना ही बँकिंग आणि फायनान्स आहे. त्यामुळे मग बँकिंग आणि फायनान्समध्ये देखील बदल घडवून आणणं हे अपरिहार्य बनलं. मग 1991 साली त्यावेळचे पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांनी त्यावेळच्या अर्थमंत्र्यांना दिलेल्या सूचनेनुसार 1991च्या अर्थसंकल्पात नरसिम्हम समितीचं गठन करण्याची घोषणा केली आणि त्या नरसिम्हम समितीला असा मॅन्डेट दिला होता की हे जे धोरण आहे ग्लोबलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि लिबरलायझेशन, त्याच्या अनुरूप भारतातल्या बँकिंगमध्ये बदल घडवून आणले पाहिजेत. आणि मग तिथून भारतातल्या बँकिंगने म्हणजे गाडीने रूळ बदलले आणि त्याच्यानंतर भारतातल्या बँकिंगमध्ये खूप मोठे बदल घडून आलेले आपण पाहतो. हे बदल 3-4 आघाड्यांवरचे होते. एक बदल ती शिफारस होती की भारतातल्या बँकांचं खाजगीकरण करण्यात यावं. म्हणजे जो 100% वाटा भारत सरकारच्या मालकीचा आहे तो डिसइन्व्हेस्ट करावा, जेणेकरून खाजगी क्षेत्राला या बँकांची मालकी सुपूर्द करण्यात येईल. पण त्यावेळचा राजकीय विरोध लक्षात घेता आणि त्यानंतर देखील एकीकडे या देशातल्या डाव्या आणि लोकशाहीवादी संघटनांनी त्याला विरोध केला, तसा ट्रेड युनियन्सनी पण विरोध केला, ज्याचा परिणाम म्हणून आज अजूनही भारतामध्ये कुठल्याही सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकेचं खाजगीकरण सरकारला करता येणं शक्य झालं नाही. पण याच वेळी सरकारने नवीन खाजगी क्षेत्रातल्या बँकांना परवाने दिले, ते मोठ्या प्रमाणावर दिले आणि त्याचा परिणाम असा झाला की जे बँकिंग 1990 साली 90% सार्वजनिक क्षेत्रात होतं, ते आता जवळजवळ 55 ते 60% सार्वजनिक क्षेत्रात राहिलं. बाकीचं जे बँकिंग आहे ते या नवीन न्यू जनरेशन प्रायव्हेट सेक्टर बँकांनी आणि ओल्ड जनरेशन प्रायव्हेट सेक्टर बँकांनी हस्तगत केलं. आपण नवीन जनरेशन बँका म्हणजे ICICI, HDFC, कोटक महिंद्रा बँक
किंवा इंडसिंड बँक या सगळ्या न्यू जनरेशन प्रायव्हेट सेक्टर बँका आहेत, ज्यांना लायसन्सेस दिले, त्यांनी मोठ्या प्रमाणावर ब्रांच एक्सपान्शन केलं, कॉम्प्युटरायझेशन डे 1 पासून केल्यामुळं त्यांना नवीन ग्राहक पण आकर्षित करणं शक्य झालं आणि त्यातून त्यांनी सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचा जो वाटा आहे तो वाटा मोठ्या प्रमाणावर हिसकावून घेतला. आणि हा जो टप्पा आहे, हा टप्पा हा भारतातल्या बँकिंगच्या दृष्टीने पुन्हा एक नवा टप्पा होता, ज्यावेळी सार्वजनिक क्षेत्रातलं बँकिंग मागे पडलं आणि पुन्हा खाजगी क्षेत्रातलं बँकिंग हे रिवाईव्ह झालं, हे आपण बघतो. या पुढच्या एपिसोडमध्ये हाच प्रवास पुढे कुठे गेला, कसा झाला, हे आपण बघणार आहोत. देविदास तुळजापूरकर, पर्याय फाउंडेशन.